आज गेले होते शिरगावला आमच्या जाऊबाईच्या घरी आणि तिथं नवसाचा गणपती आहे आणि शिरगावमध्ये कार्यक्रम होता आणि मर्दानी खेळ वगैरे होते. त्यामुळे पिल्लू आणि मी एक दिवस राहण्यासाठी गेलो होतो. सर्वजण आम्ही आवरून गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी आलो होतो. मोदक वगैरे पण केले होते आणि खूप सारी गर्दी होती दर्शन घेण्यासाठी. मुंबईचा लालबागच्या राजाचा एक मी व्हिडिओ पाहिला होता आणि जी VIP लाईन दर्शन घेण्यासाठी आहे ती वेगळी आहे आणि सामान्य लोकांच्यासाठी ती ही लाईन वेगळी आहे. लालबागचा राजा सामान्य जनतेचा देव राहिलाच नाही. आजकाल सगळं पैशावर चालले. तुम्ही पैसे दिले तर तुम्हाला दर्शन भेटेल. मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे, मूर्ती बघण्याची प्रत्येकामध्ये इच्छा असते. तुम्ही लांबून ही मूर्ती पाहू शकता. जर तुम्ही दर्शन घेण्यासाठी लाईनीमध्ये थांबला, तुम्ही 10 तास 7 तास थांबून तुम्हाला दर्शन नाही भेटलं तर त्याला काय अर्थच नाही. तुम्ही लांबून ही मूर्ती पाहू शकता, दर्शन घेऊ शकता. गणपती बाप्पांचं असं छान आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आलो होतो. महादेवाचं मंदिर होतं आणि मारुतीचं मंदिर होतं. तिथेही आम्ही दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही आलो होतो दुसरा गणपती बघण्यासाठी. तेही गणपती खूप छान होता. इथेही गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही जाण्यासाठी दुसऱ्या देवळात निघालो होतो. हा कुलदैवत आहे आमचा ज्योतिबा. ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो. ही सर्व मुलं काय गप्प बसत नाही. कुठेही गेल्यानंतर ह्यांचा आगाऊपणा चालूच असतो. अजून लहान आहे, त्यांना समजत नाही. त्यामुळे ते आगाऊपणा करतात. तुम्ही पण सर्वांनी ज्योतिबाचं दर्शन घ्या. त्यानंतर पिल्लूलाही म्हटलं तूही पाया पडू. तिनेही डोकं टिकून पाया वगैरे पडली. ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आम्ही सर्वांनी फोटो वगैरे छान असे काढले आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. घरी पोचल्यानंतर पिल्लू आणि मी छान निवांत खुर्चीवर बसून आम्ही दोघीजणी TV पाहत बसलो होतो.